दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करत आहोत। सज्जनो, खरंच बोलण्यासारखं खूप आहे, पण या ठिकाणी थंडीचे दिवस आहेत आणि भरपूर वेळ झालेला आहे। 2च मिनिटांमध्ये मी बोलणार आहे। ज्या दिवशी या गावामध्ये मी जन्म घेतला त्या दिवसापासून या गावासाठी काहीतरी करण्याचं एक वेगळं स्वप्न माझ्या उराशी आहे आणि म्हणून माझ्या या जीवन कार्यकाळामध्ये माझ्यासारख्या एका अनपढ माणसाला या ठिकाणी संत ज्ञानोबा रायांनी या ठिकाणी त्यांचा समाधी सोहळा हा साजरा करण्यासाठी मला संधी दिली आणि म्हणून ज्या दिवशी या गावामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची मी समाधी सोहळ्याला सुरुवात केली त्या दिवसाची खरंच खूप मोठी बिकट परिस्थिती होती। जर समाधी सोहळ्याचा कार्यक्रम साजरा करायचा झाला तर तेवढी माझी परिस्थिती सुद्धा नव्हती, आपल्या सर्वांना माहीत आहे। आडव्या पत्रामध्ये राहणारा व्यक्ती, पण देव जाणे काय संत ज्ञानेश्वर महाराजाचा चमत्कार झाला। मी माझ्या स्वप्नामध्ये कधी ज्या गोष्टी बघितल्या नाहीत त्या गोष्टी संत ज्ञानोबा रायामुळं या ठिकाणी मला सर्व गोष्टी प्रगट झाल्या आणि म्हणून महाराज आम्ही बरेच दिवस देवीच्या मध्ये मंदिरामध्ये कीर्तन करत होतो, असेच भजनी मंडळी बाहेर गावून बोलवायचे। त्याच्यानंतर काही कारणास्तव आम्ही आमच्या घरासमोर कार्यक्रम केले, त्या ठिकाणी लोकांना जेवण्यासाठी सुद्धा बसायला जागा नव्हती। जर आपण कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, लोक कीर्तनासाठी जर बसले तर त्या ठिकाणी नाल्याचा वास येत होता आणि म्हणून आमच्या गावाला एक छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक दैवत लाभलं आणि माझे गुरुवर्य शिवाजी महाराज यांची थाप आमच्या पाठीवर पडली आणि एवढं मोठं वैभव उकंड्याचे पांद फेटले असं आमच्यासाठी एक दैवत शिवाजी महाराज अहोरात्र या गावासाठी कष्ट घेतात। पण जोपर्यंत व्यक्ती जिवंत असतो तोपर्यंत त्या व्यक्तीचं माणसाला महत्व कळत नाही। जोपर्यंत संत तुकाराम महाराज जिवंत होते तोपर्यंत समाजाला नाही कळाले तुकाराम महाराज। अरे 400 एकर जमीन स्वतःची दान तुकाराम महाराजांनी दिली तरी लोकांनी त्यांना नावं ठेवली। त्यानंतर संत नामदेव महाराज असतील ते लोकांना नाही कळाले। आमचे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा छळ तर खूपच आपल्या जवळच्या लोकांनी एवढा छळ केला त्यांचा, पण संत मात्र कधी घाबरत नाहीत, आपल्या त्रासांना कधी कटाळत नाहीत, त्यांचं ते कार्य अहोरात्र करत असतात। आणि म्हणून आमच्या गावामध्ये खरंच शिवाजी महाराजाला एवढा त्रास असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावाकडून त्यांनी कुठल्याही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या नाहीत। अहोरात्र या गावासाठी ते झटतात। एवढा मोठा एक सभामंडप या ठिकाणी, माऊलीचं मंदिर एवढं मोठं या ठिकाणी वैभव उभं केलं। खरंच आम्ही खूप मोठे भाग्यवान आहोत आणि म्हणून मी गावातील सर्व मंडळींना एक विनंती करतो की आपल्या गुरुवर्यांचे जे काही शब्द आहेत आपण त्यांचे नक्कीच आपण गावकऱ्यांनी पूर्ण केले पाहिजेत। कारण जोपर्यंत मनुष्य आपल्या बरोबर आहे, जोपर्यंत आपल्या बरोबर तो वावरतो, जोपर्यंत आपल्या विचारामध्ये असतो तोपर्यंत तो व्यक्ती आपल्याला कळत नाही। आताच महाराजांनी सांगितलं, संत ज्ञानेश्वर महाराज जिवंत असताना त्यांना खूप मोठा त्रास झाला आणि तरी ते हरून गेले नाहीत। त्यांनी मात्र जिद्दीनं, त्यांनी मेहनतीनं, कष्टानं त्या ठिकाणी सर्व काही गोष्टी केल्या। आज लाखो भक्त वारकरी संप्रदाय आळंदीमध्ये दुपारीच महाराजांनी सांगितलं त्यांच्या थाटीमध्ये शेण माती टाकत होते, आज त्या ज्ञानोबा रायाला सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य दाखवला जातो आणि तेच ज्ञानोबा राय आपल्या या गावामध्ये प्रगट झाले। आणि म्हणून आपण सर्वांनी आळस न करता या ज्ञानोबा रायाच्या मंदिरासाठी आपण खूप खूप या ठिकाणी मदत करावी आणि आपल्या गावाची
लवकरच या ठिकाणी आळंदी आपल्या डोळ्यासमोर कशी या गावामध्ये करता येईल, आपल्या गावामध्ये एक चांगली वारकरी शिक्षण संस्था आपल्याला कशी करता येईल, आपण स्वतःसाठी किती जरी जीवन जगलं, स्वतःसाठी काचाचा बंगला बांधा, चांदीच्या गिलासामध्ये पाणी प्या, सोन्याच्या ताटामध्ये जेव्हा एक दिवस आपण संपलो कोणीच आपल्याला विचारणार नाही. जे आपण कार्य केलं तेच कार्य आपल्या बरोबर राहणार आहे. कारण माझ्या स्वतःच्या जीवनाचा अनुभव आहे. मी कधी असं स्वप्न बघितलं नव्हतं की मी 4 व्हीलर मध्ये फिरेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरेल, पण माझ्या गुरूंचा आशीर्वाद आणि या ज्ञानोबारायांचा आशीर्वाद, जगदंबेचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतो. आणि या गावात कुठलीही जबाबदारी महाराज माझ्यावर टाका, ती जबाबदारी मी मात्र नक्कीच स्वीकारायला तयार आहे. एवढेच बोलतो. आणि असंच दरवर्षी आपल्या गावामध्ये हा संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा याच्यापेक्षाही 2 पटीनं साजरा व्हावा. 7 दिवस आपल्या गावामध्ये संत ज्ञानेश्वरी महाराजाचं पारायण व्हावं, संध्याकाळी रोज कीर्तन व्हावेत आणि आपल्याच गावातील मुलं, आता महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याच गावातील मुलं आपण या ठिकाणी तयार केले पाहिजेत. आणि मुलं जर तयार करायचे असतील, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा, पण तो दुसऱ्याच्या घरात नाही, तो आपल्या घरात जन्माला आला पाहिजे. यासाठी आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील. म्हणून आपल्या घरातील प्रत्येक मुलगा तो या सभा मंडपामध्ये हरिपाठासाठी गणवेशामध्ये तो आला पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी जर प्रयत्न केले, एवढं मोठं मंदिर आपल्याला शिवाजी महाराजांनी या ठिकाणी उभं करून दिलं आणि त्यांना वारकरी शिक्षण संस्था उभी करून देण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपण सर्व गावकऱ्यांनी ह्या गोष्टी मनावर घ्याव्यात, हीच मी सर्वांना विनंती करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. संत ज्ञान